रामराम मंडळी, प्रीतीजवळ 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर आज भरपूर दिवसांनी मला एक जागा माहीत पडलेली आहे, तर त्या जागेला आपण भेट देणार आहोत। तर या जागेचं नाव आहे बौद्ध स्तूप। तर ही जागा आहे नालासोपाऱ्यामध्ये। तर चला आज या नवीन अशा छान जागेला भेट द्यायला जाऊया। तर आपण ज्या आता ठिकाणाला भेट देणार आहोत ते सुमारे 2500 वर्ष जुनं आहे। तर येथे पोहोचण्याआधी आपण ह्या ठिकाणाची माहिती घेऊया। पूर्णा नामक व्यापाऱ्याने त्याची निर्मिती केली होती। पूर्वी नालासोपारा हे शूरपारक नावाने ओळखले जात होते। हा जो स्तूप आहे, हा स्तूप चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आला होता असे म्हणतात। इथे सध्या या स्तूपाचे फक्त अवशेष पाहावयास मिळतात। या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचे भिक्षापात्र होते। भगवान बुद्धांचे पदस्पर्श लाभलेले हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावे। सम्राट अशोक याने आपला मुलगा आणि मुलगी यांना धर्म प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले होते। तेव्हा ते तिथे जात असताना या जागी थांबले होते असा ऐतिहासिक कागदपत्रामध्ये उल्लेख आहे। सध्या या ठिकाणी बरीच पतझड आणि दुर्दशा झाली आहे। या जागेचे अजून एक महत्त्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येथे येऊन गेले आहेत। त्यांनी 1955 साली या जागेवर बौद्ध पौर्णिमा साजरी केली होती। अजून एका मान्यतेनुसार सोपारा स्तूप स्थायिक व्यापारी अहर्ता पूर्ण यांनी गौतम बुद्ध भगवान यांच्या श्रद्धेने बांधला होता। त्या दिवसात सोपाऱ्याचे अहर्ता पुन्हा म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध व्यापारी त्यांच्या व्यापाराशी संबंधित एका दौऱ्यात श्रावस्तीला गेले होते। ते गौतम बुद्धांना प्रथम उत्तर प्रदेशमध्ये श्रावस्ती येथे भेटले। बुद्ध भगवानाकडून थेट काही प्रवचन ऐकून त्यांची सांसारिक व्यवहाराचा त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्याऐवजी गौतम बुद्धांकडून भिक्षू बनण्याची दीक्षा घेण्यास सुरुवात केली। अखेरीस बुद्धांनी त्यांच्या संघात समावेश केला। ते बुद्धांच्या शिकवणीने प्रभावित झाले होते। गौतम बुद्धांच्या परवानगीने ते नालासोपारा येथील त्यांच्या घरी परत आले होते। तेव्हा त्यांनी चंदन उर्फ चंदन लाकूड आणि विटांपासून सुंदर विहार बांधकामाचे काम हाती घेतले। भगवान बुद्धांना भेटल्यानंतर व्यापारी पूर्णाने बौद्ध धर्म स्वीकारला। नालासोपारा स्तूप बांधल्यानंतर त्यांनी गौतम बुद्धांना स्तूपाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले। गौतम बुद्ध त्यांच्यासोबत आलेल्या 500 भिक्षुकांसह नालासोपारा येथे 7 दिवस राहिले। गौतम बुद्धांकडून लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली। येथे उत्खनन करण्यात आले तेव्हा गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचे 13 तुकडे येथे सापडले। यावरून हे सिद्ध होते की गौतम बुद्धांना स्वतः सोपारा स्तूपाला भेट दिली होती। दुर्दैवाने ते आता लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयाच्या ताब्यात आहेत। प्राचीन इतिहासाची आवड असणाऱ्या इतिहासप्रेमींनी आवर्जून या ठिकाणाला भेट द्यावी असे ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाण आहे हे। तर चला आता आपण थोड्या वेळात पोहोचूयाच। सन 1958 सालानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार या जागेस संरक्षित करण्यात आले आहे। आता आपण बघायला आलो आहोत प्राचीन स्तूप। इथे येण्यासाठी तुम्हाला नालासोपारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही वेस्टला आलात की 251 नंबर बस इथे येते आणि तुम्हाला स्टॉप सांगावा लागेल की नालासोपारा बुद्ध स्तूप करून। तर तुम्हाला इथे अगदी गेटच्या समोरच ही बस सोडते आणि तिथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करून हे स्तूप पाहू शकता। तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा इथे येऊ शकता, 2 व्हीलरने येऊ शकता। 4 व्हीलरसाठी इथे पार्किंग नाही कारण की रस्ता खूप छोटा आहे। तर तुम्ही शक्यतो एकदा 2 व्हीलर आणा किंवा बसने येऊ शकता इथे। आणि पार्किंग केली तर तुम्हाला ती गाडी काढावी लागते कारण की इथून डबल गाडी जाण्यासाठी खूप अरुंद रस्ता आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा नेहमी। संपूर्ण ॲड्रेस आणि इथलं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेनच। तरी पण सांगते, विरार स्टेशन ते स्तूप 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि नालासोपारा रेल्वे स्टेशन पासून हे 3 किलोमीटर अंतरावर आहे। तर तुम्ही इथे प्रायव्हेट व्हेकल तसेच बसने इथे येऊ शकता।
वाहून जाऊ नये कदाचित, त्यामुळे हे संरक्षित करण्यात आलंय. इथं स्तूपच आहे. हे जे आहे ना हे स्तूपच आहे. पुरातन स्तूप. थोडं पुढे जाऊ शकते. तेवढे दिसते. हा मोठा स्तूप आहे आणि हा मोठा आहे एकदम. ते दिसत असे तर झाकून ठेवलेलं आहे. झाकून ठेवलंय कारण की ते पाण्याने वाहून असं हे बघा थोडं पडक्या पुरातन पडक्या अवस्थेत झालंय, त्याच्यामुळे अजूनही झाकून ठेवलं जरा. हे पण खूपच आहे. हे इथून थोडं चढायला असं केलेलं आहे. हे बघा अर्धा दिसू शकतच आता तुम्हाला. हे इथून असं प्लेन आहे आणि वरतून असं हे छान दिसत. हा बघा हा त्याचं रिअल आहे. त्याची रिअल इमेज आहे आणि हा थोडासा अवशेष आपल्याला दिसतोय बघा. खूप शांत जागा आहे. आता झाकला आहे म्हणून केवढा मोठा दिसत असेल. हे जे मी इमेज तुम्हाला सेंड करेन मी ह्याच्यामध्येच व्हिडिओमध्ये. हा परिसर पाहून घ्या. खूप छान परिसर आहे. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ, ही दाखवलेली जागा, त्याचबरोबर दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ अजून घेऊन आलेलीच आहे. त्याचे लवकरात लवकर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अजूनही काही मी एक्सप्लोअर करणार आहे जागा, त्याची व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या भेटीला येणार आहे. तर मंडळी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.